90 रुपीजमध्ये 5 क्रीमी ट्रीट्स। नमस्कार नाशिककर, व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल की 90 रुपीजमध्ये आपण म्याव कंपनीच्या 5 क्रीमी ट्रीट देतोय। त्याचं रिझन आतापर्यंत मी मार्केट खराब करण्याच्या माइंडमध्ये किंवा म्हणजे तसा विषय माझा नव्हता कधीच की आपण जे ॲक्च्युअल प्राइसेस आहेत मी डिस्काउंट देत नव्हतं असं बिलकुल नव्हतं। पण कसं आहे, लूजमध्ये जे कस्टमर्स बाय करायचे त्यांना असे वेगवेगळे फ्लेवर्स त्यांच्या कॅटला द्यायचे राहायचे आणि मग त्याच्यामुळे मी की 25 रुपीजचा एक सिंगल पीस अशा हिशोबाने मी सेल करत होतो। पण काही शॉपवाल्यांनी जे मार्केट खराब केलेलं आहे, सो आता मी मागे नाही बघणार आहे। सो ते जे रेटला देत आहे ना त्याच्यापेक्षा कमीत कमी रेटमध्ये मी आता सगळ्यांना प्रोव्हाइड करणार आहे। मला जास्त पैसे नाही मिळाले तरी चालणार आहे। मी आतापर्यंत ह्या हिशोबात चालत होतो की ती एक गोष्ट होती मी ऐकलेली की क्वालिटी खराब करून तुमच्याकडे कस्टमर फार काळ टिकून राहत नाही वगैरे वगैरे। तर मला आता त्याचा काहीच विचार करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रोडक्ट काही मी बनवत नाहीये, हे कंपनीचे प्रोडक्ट्स आहे। सो क्वालिटी वगैरे मला काही मेंटेन करायची नाहीये। कस्टमरांना डिस्काउंट पाहिजे तर कस्टमरांना डिस्काउंट भेटणार हे मला आता समजलेलं आहे। त्याच्या अगोदर पण काय आपले कस्टमर म्हणजे असं समजू नका की कस्टमर संपलेच होते, कस्टमर येतच नव्हते असं नाहीये। जे कस्टमर रेग्युलर आहेत ते रेग्युलर आहेत, बट येतात काही कस्टमर जेव्हा दुसरे दुकान बंद राहिले तर आपल्याकडे येतात आणि सांगतात की तू आम्हाला एवढ्याला देतो ते तेवढ्याला देतो। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ना, याच्यावरनं कळतं की आपले कस्टमर लोकांनी फक्त रेट कमी तोडलेले आहेत की कमी रेटमध्ये आमच्याकडे मिळतंय, सो तुम्ही आमच्याकडे राहा आणि मग त्या कस्टमरांना ते तिकडे कमी रेटमध्ये आतापर्यंत भेटत होतं। सो ठीक आहे, आपण पण आता इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे इच अँड एव्हरी प्रोडक्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। मी आता सगळे प्रोडक्टचा काही शो नाही करू शकत, प्रत्येक व्हिडिओ मी नाही बनवू शकत, पण जे पण लोक माझे व्हिडिओज बघतात ज्यांना पण माहिती आहे कस्टमर्स, सो तुम्ही फक्त एकदा व्हिजिट करा अगेन आपल्या शॉपला आणि तुम्हाला तुमच्या पेटसाठी जे पण काही प्रोडक्ट लागतात रेग्युलर बेसिसवरती ते प्रोडक्टचे एकदा प्राइसेस तुम्ही आपल्याकडे चेक करा। कुठेतरी जर तुम्हाला वाटलं की थोडासा फरक आहे रेटमध्ये तर तुम्ही प्लीज सांगा, आपण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून कट करून प्राइस देऊ। आणि नुसतं म्यावच नाही तर वॅम्पी म्हणून एक अजून ब्रँड आहे, इम्पोर्टेड ब्रँड हे दोघं पण, म्यावचा पण इम्पोर्टच होतो सगळं स्टॉक। इव्हन वॅम्पी जे ट्रीट आहे माझ्याकडे ते पण इम्पोर्टच आहे, इम्पोर्ट ब्रँडच आहे। तर हे सुद्धा तुम्हाला मी 90 रुपीजमध्ये 5 पीसेस अवेलेबल करून देणार आहे आणि देणार। तर तुम्ही लाईटली घेऊ नका, आता इथून पुढे तुम्हाला जो रेट मिळणार तो डेफिनेटली प्रोडक्टचा स्टॉक आपल्याकडे थोडा लिमिटेड राहतो, एजन्सीजकडनं थोडासा माल दिले होतो, सो तेवढं फक्त कॉपरेट करा, तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तो स्टॉक रिस्टॉक होऊनच जातो। सो फक्त तुमच्याकडनं एक सपोर्ट लागेल की जेव्हा पण तुमचं फूड संपत आहे त्याच्या 2 ते 3 दिवस प्रायर तुम्ही इन्क्वायरी करा, मेसेज करा, कॉल पण करू शकता तुम्ही डायरेक्टली मला, सो तुम्हाला तो स्टॉक अवेलेबल करून देईल। 100 आणि 101% मिळेल तुम्हाला। असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, इंस्टाग्रामच्या पेजला आमच्या फॉलो करा, कारण की फ्युचरमध्ये जे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स असणार आहे त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त स्पेशल डिस्काउंट्स प्लस जे पण पेज बाय करणारे कस्टमर्स आपल्याकडनं त्या कस्टमरांसाठी सुद्धा आपण काही ना काही गिफ्ट वगैरे असे नवीन